सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केली आहे, त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झालेत अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना आतापर्यंत वाय दर्जाची सुरक्षा दिली गेली होती, पण त्यात आता कपात होणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांचीही सुरक्षा कमी केली गेलेली आहे। राज्यातील व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाहीये किंवा कमी धोका आहे त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे। मात्र याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांना बसणार आहे। शिवसेना आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, आता शिवसेनेच्या आमदारांबरोबर एकच सुरक्षा रक्षक असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर राज्यात उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू करण्यात आलाय। मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरू होणार आहे। या कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे असणार आहे। मंगेश चिवटे हे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून गरजूंना वैद्यकीय मदत देतील। मुख्यमंत्री सहाय्यता निधी असताना उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा आरोग्य विभागाच्या साथीने मदत करेल, पण या कक्षाच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत केली जाणार नाही असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं। म्हणजे त्याच्यामध्ये मोठे प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्यासाठी तिघांनी वेगळ्या समिती तिथं फॉर्म केलेल्या आहेत। म्हणजे सीएम साहेबांची वेगळी समिती, एकनाथ शिंदे साहेबांची वेगळी, अजितदादांची तिसरीच, आता काल तर कहरच झाला। मुख्यमंत्री सहायता निधी असतो, आता उपमुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला, नाही तर त्यांनी कक्ष सुरू केला असं आम्हाला कळतंय। उद्या जाऊन कदाचित दादा सुरू करतील। मग याच्यामध्ये काय आहे तर कुरगुड्या हे आमच्या रक्तात आहे आणि कुरगुड्याच आम्हाला जमतं, हे कुठेतरी सरकार त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला म्हणावं लागेल। तुम्ही काय म्हणाले, कोल्ड वॉर सुरू आहे। अरे तुम्ही तुमचा टीआरपी वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता, पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे। कोल्ड वॉर नाही आहे आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही। आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातोय। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा कुलकुल आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। राज्यात जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव यावर चर्चा होऊ शकते। पीक विम्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे। राज्य मंत्रिमंडळाची 15 दिवसांनी दर महिन्यात एकदा अशा बैठका होत असतात आणि या बैठकांमध्ये राज्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते आणि मग निर्णय घेतले जातात। त्याप्रमाणे आज राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक आहे। आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया। कृषी घोटाळ्याची आणखी